सध्या संपूर्ण राज्यासह सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाचा माहोल सुरू असताना आपण स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून श्रीमंत मानाचा कसबा गणपती या मंडळाच्या समोर आपण आलेलो आहोत आणि या मंडळाचा पूर्व इतिहास जाणून घेण्यासाठी, या मंडळाची स्थापना कधी झाली हे आपण जाणून घेण्यासाठी यावर्षीचे मंडळाचे उत्सवाध्यक्ष पुरुषांत मोकाशी यांची आपण बातचीत करणार आहोत। पाहूया ते या मंडळाविषयी अधिक माहिती काय देणार आहे ते आपण पाहूया। नमस्कार, मी प्रथमतः या नमस्कार करतो। आपण या ठिकाणी ज्या मंडळाचं वैशिष्ट्य जाणून घेत आहोत त्याबद्दल मी उत्सवाध्यक्ष पुरुषांत मोकाश। या ठिकाणी हे मंडळ बरेच जुनं आहे। स्वातंत्र्य मिळण्यापासूनच्या अगोदर 43 शतकामध्ये 1943 ठिकाणी या स्थापना झालेली आहे आणि आताच्या यंदाच्या वर्षी 92 वर्ष आहे। आणि या ठिकाणी श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या एखाद्या छोट्याशा एका चौकामध्ये प्रथमतः ही मंडळाची उदयास आली। त्या ठिकाणी प्रमुख हे आमचे ट्रस्टी त्या ठिकाणी या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी ह्या उत्सवाची सुरुवात केली। ते बघत छोट्याशा ह्या रूपांतराचं मोठ्यामध्ये रूपांतर यावर्षी हे मोठं काही झालं हे कळून आलं नाही आणि यंदाच्या या 82व्या वर्षी त्या मोठ्या स्वरूपात आम्ही सण साजरा करत आहोत गणेश उत्सव। आणि या मंडळाचं वैशिष्ट्य काय की 2007 साली या ठिकाणी मोठं मंदिर भव्य ते कसबा गणपती मंगल भवन म्हणून या आपण स्थापना करून या इमारतीची वास्तुशांती केली व या ठिकाणी पूजन केलं। भूमिपूजन करून या मंदिराला आपण एक गतवैभव मिळवण्याचा प्रयत्न केलं। या आमच्या ट्रस्टींनी व विश्वस्त त्या ठिकाणी आम्ही या येणाऱ्या नवीन पिढीने ते असंच या आमचं श्रीमंत मानाचा कसबा गणपती अशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहोत। या आम्ही जाणार आहोत या आम्ही या श्रीमंत मानाचा कसबा गणपती ही जी परंपरा आपण चालू ठेवलेली आहे ती चालूच राहणार आहे। परंतु येणाऱ्या या नव कार्यकर्त्यांना, नवीन गणेश भक्तांना किंवा सर्व सोलापूरकरांना आपण या कसबा गणपतीच्या माध्यमातून एक नवीन कोणता संदेश देणार आहोत? मी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात युवकांना माझा एकच सल्ला असणार आहे की कुठल्याही व्यसनीला तुम्ही आहारी जाऊ नका। आणि सध्याचं हे युग जे चालले व्यसनीला चालले म्हणजे गुटखा, तंबाखू, सिगरेट, ड्रग्स सेवन त्या ठिकाणी त्याच्या व्यसनीला आहारी होत चालले। त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि अजून एक सांगू इच्छितो की येणारं एक काळ नारी शक्तीचं शक्तीकरण आपल्याला नारी शक्तीवर होणारे हल्ले त्या ठिकाणी कसं रोखता येईल हे आपण त्याचं त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। अतिशय चांगली माहिती आपण देतच आहात, परंतु सध्या या सोलापूर शहरामध्ये एक बहुभाषिक शहर म्हणून या शहराची ओळख आहे। एक स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 3 दिवस स्वातंत्र्य उपभोगलेलं हे शहर आहे। एवढंच नव्हे, हुतात्म्यांचं शहर म्हणून गिरणगाव म्हणून या शहराची ओळख। अनेक जाती धर्माचे लोक इथं राहतात, परंतु त्यातही काही समाजकंटक जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण या गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक सामाजिक एकतेसंदर्भात या समाजाला कोणता संदेश द्याल? सर्वांनी या ठिकाणी शांततेत राहायला पाहिजे। सर्व समाजाने एकत्र जोपासलं पाहिजे। आम्ही येणाऱ्या कुठल्याही समाजाचं जयंती असू दे ना ते त्यांचं कुणाचं काही ईद असू दे, आम्ही प्रत्येक ईदच्या असू दे ना जयंती असू दे त्यांना आमच्याकडून शुभेच्छा असतात। व येणाऱ्या मार्गावरून ज्या ठिकाणी कुठल्याही मंडळाचं समाजातील मंडळाचं जर जात असेल तर त्यांचं आम्ही पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करत असतात। याच श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ या संदर्भामध्ये आपल्याकडून ज्येष्ठ माजी अध्यक्ष मल्लीनाथ दुर्गो पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। ते सुद्धा या मंडळाविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। त्यांनी थोडक्यात या मंडळाविषयी माहिती द्यावी। कसबा गणपती मंडळ हे 1977 साली एकत्र केलो। त्याच्या प्रत्येक ठिकाणी 10-12 मंडळ बसवत होते। आम्ही सर्व युवकांनी मिळून एकच गणपती एकत्रित करून मोठ्या प्रमाणात केला आणि या मंडळाचं एकत्रित झाल्यामुळे गणपती एवढा पावला आहे सर्वांना। सर्व पोरं फक्त ग्रामीण होते, म्हणजे
शेतकरी वर्ग शिक्षण नव्हते. आज एवढं ग्रॅज्युएट झाले तर एवढं सर्व पुण्याला वगैरे कमीत कमी आमची 10-15 पोरं कामाला आहेत. शिक्षण आलं, सर्व समृद्धी दिलं आहे. कसबा गणपती ज्यावेळी आम्ही एकत्र करून स्थापन केलो त्यावेळी आमची सर्वांचीच प्रगती झाली. आणि कसबा गणपती हे इच्छा गणपती, इच्छापूर्ती पूर्ण करणारा गणपती म्हणून मान आहे. बाहेरचे सर्व लोक येते तिथं, हैदराबादचे येते, बिजापूरचे येते. ते लोक आल्याशिवाय आम्ही त्यांच्याशिवाय पूजा करत नाही. त्या गणपतीवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून जे जे हे केलेत ना, सर्वांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहे. आमच्या कसबा गणपतीमुळे गल्लीत सर्वांची प्रगती झाली. सर्व शिक्षण नवसाला पावणारा गणपती गणपतीमुळे आमच्या सर्वांच्याच भरभराटी झालेलं आहे. मनापासून जे कोणी करतात ना त्यांचं एवढं हे झालं ना, लयच सार्थक झालं. जितेंद्र लाड हे सुद्धा उपस्थित आहेत आणि तेही या श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. आपण पाहूया. आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या ह्या कसब्यामध्ये सगळे शेतकरी वर्ग जास्त राहतात. त्यामुळे कुठलाही सणवार इव्हन कारुणी सहित आम्ही इतकं चांगल्या रीतीने साजरा करतो. आणि नुसताच साजरा करत नाही तर ज्या शेतामध्ये कष्टानं, ज्या कर्मचाऱ्याच्या कष्टावर आम्ही उत्तमरित्या आम्ही वर्षभर आम्ही ते जगतो, त्या कर्मचाऱ्याचाही आम्ही सत्कार करतो. असं उदाहरण कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही, तर ते फक्त कसबा गणपतीमध्येच बघायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही सणवार, कुठलेही आता आमची जत्रा वगैरे आपल्या कसब्यातूनच अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचं नियोजन होत असतं. आणि अशा पद्धतीने सगळेच सणवार आम्ही आमच्या मंडळाच्या ह्याच्यातनं सणवार साजरा करत असतो. सचिव योगेश इंडी सर हे सुद्धा या मंडळाविषयी अधिक माहिती आपल्यासमोर व्यक्त करत आहेत. ते आपण पाहूया. श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाचा उत्सव समिती अध्यक्ष यावर्षी मी योगेश इंडी या ठिकाणी आपल्यासमोर विनोद व्यक्त करतो. 1942 साली स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमच्या या कसबा परिसरातील जे पूर्वज होते आमचे, त्यांनी अतिशय उत्साहाने हा मंडळाचं स्थापन करून सर्वांना एकत्र करून मोठ्या प्रमाणात या मंडळाची स्थापना केली. कालांतराने पुढच्या पिढीने यामध्ये अनेक बदल करत मोठ्या स्वरूपामध्ये लेझिमचा ताफा, सामाजिक कार्यक्रम, कला, क्रीडा, सांस्कृतिक विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत मंडळाला एक मोठ्या प्रमाणात स्वरूप आणून दिलं. आणि 1986च्या काळामध्ये आमची जी सध्याची उत्सवमूर्ती आहे तेव्हापासून आमचं एक कायमस्वरूपी गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झाला. आणि नंतर कालांतराने उत्सव समितीमध्ये ऐतिहासिक आणि पौराणिक असे मोठमोठे डेकोरेशन तेव्हाच्या काळापासून सुरुवात झाले आणि आजतागायत ते अखंडित आजपर्यंत मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने तो उपक्रम समाजामध्ये एक चांगला संदेश देताना राबवत आलेला आहे. कालांतराने मंडळाची प्रचिती बघितली तर 2006ला आम्हाला जागेचं एक मोठ्या प्रमाणात आमच्याच मंदिर म्हणजे उत्सव समितीच्या बाजूला एक मोठ्या प्रमाणात जागा मिळाली. आणि आमचे त्यावेळेचे जे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ बोगडे, प्रकाश वाले उपाध्यक्ष, सचिव मल्लीनाथ पुणे, सहसचिव शिवशंकर कोळपूर आणि विश्वस्त बिपिन धुमा आणि या आमच्या भागातले सर्व जे ज्या ठिकाणी मंडळासाठी राबलेले आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या मंडळासाठी एक भव्य असं मंडप म्हणजे आपलं जागा घेऊन भव्य दालन या आमच्या विराजमान बाप्पासाठी त्यांनी मंगल भवन असं करून देऊन तेव्हापासून एक मोठ्या स्वरूपात आमच्या मंडळाचं एक आदर्श म्हणून सगळ्या सोलापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गणलं गेलेलं आहे. आणि विविध प्रकारचे आभूषण देखील दरवर्षी प्रमाणात आम्ही मोठ्या प्रमाणात आजपर्यंत करत आलेले आहे. यावर्षी यंदाच्या वर्षी नुकतंच आमच्या मंडळातील मोठमोठ्या दानशूर व्यक्तींनी आणि मंडळाच्या माध्यमातून सोन्याचं किरीट आमचा बाप्पा यावेळेस विराजमान करून घेतलेलं आहे. आजपर्यंत मंडळाने अनेक असे अगणित पारितोषिकं पटकवलेले आहेत. राज्य, राष्ट्रीय शासनाचे पुरस्कार, कमिशनर ऑफिसचे पुरस्कार, लेझिममध्ये पुरस्कार. कारण हे एकमेव आमचं मंडळ आहे की दरवर्षी अखंडित उठता बसता म्हणजे गणेश स्थापना पण मिरवणूक असते. त्या मिरवणुकीमध्ये एक ऐतिहासिक परंपरा म्हणजे पंचरंगी झेंडा, बँड, पथक, बैल जोडी
लेझिम, ताफा, झेंडा पथक आणि सोलापूरमध्ये प्रथमतः ढोल पथक देखील आमच्या मंडळाने सुरुवात करून सोलापूरला दाखवलेलं आहे. ढोल पथक, लेझिम तर आहेच आहे मोठ्या प्रमाणात. अशी आमची भव्यदेवी मिरवणूक दरवर्षी न चुकता 4 हुतात्मा या आपल्या स्वातंत्र्य जे सोलापूरने दिलेलं आहे त्या हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करून तिथून आमची भव्यदिव्य अशी मिरवणूक उत्सव समितीमध्ये आम्ही 3च्या आतमध्ये या ठिकाणी आरती करून स्थापन करतो. त्यानंतर वर्षभर आमच्या मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक मंडळ आहे, शेतकऱ्यांचं आम्ही एक कसबा गणपती शेतकरी मंडळ आहे आणि त्यानंतर महिला भजनी मंडळ आहे. क्रीडा कार्यामध्ये कार्य करणारी एक क्रीडा आमची कसबा गणपती संस्था आहे, जेणेकरून समाजामध्ये वर्षभर आम्ही सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्यविषयक असे विविध कार्यक्रम आणि समाज उपयोगी संदेश देण्यासारखे विविध कार्यक्रम आजपर्यंत मंडळाने राबवलेले आहे. याचं परत म्हणजे आशीर्वाद रूपी विविध पुरस्कार असे मंडळांना आम्हाला मिळत गेलेलं आहे. नुकताच मी क्रीडा समितीचं कार्य बऱ्याच दिवस मंडळाचं पार पडत आहे. रोहित शर्माची कोच दिनेश ताड सर हे देखील मंडळाला भेट दिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रवीण आमरे हे देखील मंडळाला भेट दिलेले आहेत आणि विविध असं एक आदर्शवत मंडळ म्हणून आमच्या मंडळाला पहिल्यापासूनच गणलं गेलेलं आहे. आज या ठिकाणी आपण आलात आपल्या न्यूजच्या माध्यमातून आमच्या मंडळाची एक चांगली माहिती समाजासमोर तुम्ही उभं केलं, पोचवलं, याबद्दल मी व्यक्तीच्या आपल्या चॅनलचं आणि आपलं मी मंडळाकडून आभार व्यक्त करतो. आणि बरंचसं काही तसं मंडळाचं सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. या मंडळाचा इतिहास किंवा माहिती अतिशय सविस्तरपणे सांगितले आहे. या सर्व मंडळाचं स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. सांस्कृतिक, धार्मिक किंवा इतर पौराणिक सर्व कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद या आहेतच. इथून पुढे अशा अपेक्षा करून या ठिकाणची आजची मुलाखत आपण संपवतो. श्रीमंत मानाचा कसबा गणपती वाळवेज या ठिकाणी ट्रस्टी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, त्याचबरोबर माजी अध्यक्ष, ज्येष्ठ या सर्वांच्या कडून या गणपती मंडळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामॅन श्रीनिवास बोगासह दादासाहेब नीड, स्वरांजली न्यूज, सोलापूर.